हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, आज ब्लॉग स्टार्ट करायला जरा उशीरच झाला आहे. तसं सकाळची बेसिक कामं आज सगळे आवरून घेतली आणि म्हटलं आज निवांत जरा ब्लॉग स्टार्ट करूया. तशी काही घाई नव्हती, मुलींना सुट्टी होती आणि मुलींचा जर डबा जरी नसला तरी ऑफिससाठी टिफिन बनवायचा होता. पण ठीक आहे, तो 9 वाजेपर्यंत बनवला तरी चालणार होता, म्हणून थोडंसं उशिरा उठले होते आज. आणि टिफिन बनवून घेतला, ऑफिसचा टिफिन रेडी करून दिला आणि त्यानंतर निवांत कामं आवरत बसले. सो कामं आवरता आवरता 12:30 झालेत आणि म्हटलं आता चला ब्लॉगची सुरुवात करूया. आणि मग आत्ता ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. दिवस आपल्या कामात खरं तर कसा जातो कळतच नाही. म्हणजे दिवसभर छोटी छोटी कामं चालूच असतात. ते म्हणतात ना, कामं छोटी छोटी असतात पण ती दिसत नाहीत, त्या तसा प्रकार होतो आपल्या बायकांचा. आणि मग संध्याकाळ कशी होऊन जाते कळत पण नाही. आणि मग त्यानंतर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी वगैरे हे सगळं होतच राहतं. सो चला आज म्हटलं जरा वेगळं काहीतरी बनवूया. तर म्हणजे जेवणात आपल्याला नेहमी चटपटीत काहीतरी पाहिजे असतं. तर त्यासाठी म्हटलं आज टोमॅटोची चटणी बनवूया. काल भाजीसाठी टोमॅटो आणले होते मी आणि त्याची भाजी पण छान होते. आज मी डब्याला त्याची भाजी करणार होते, पण ती न करता म्हणजे सकाळीच माझ्या मनात येऊन गेलं की भाजी न करता आज आपण चटणीच करूया, म्हणून मग मी त्या टोमॅटो चटणीसाठी ठेवले. तुम्हाला सुद्धा मी ती रेसिपी शेअर करत आहे आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि हो, माझे ब्लॉग आवडतात का नाही ते पण नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझ्या ब्लॉगला रिस्पॉन्स देताय त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि असंच ब्लॉग बघत राहा. मी तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन यायचा नक्की प्रयत्न करेन. छान छान रेसिपीज आणि नवनवीन आयडियाज आणि मोटिवेशनल ब्लॉग्स मी घेऊन यायचा नक्की प्रयत्न करत आहे. तुम्ही जर मला मोटिवेशन दिलं किंवा कॉमेंटमध्ये मोटिवेशन दिलं तर मला अजून छान वाटेल आणि नवनवीन आयडियाजसुद्धा मिळतील. सो ब्लॉग आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग यानंतर मी तुमच्याशी शेअर करणार आहे टोमॅटोची चटणी. तर बघूया मग, चलो. तर टोमॅटोची चटणी करण्यासाठी इथे मी घेतले होते अर्थात टोमॅटो, लसूण, शेंगदाणे, जिरे आणि मिरच्या मी थोड्याशा कमी घेतल्या होत्या कारण त्या डार्क ग्रीन मिरच्या होत्या. आणि इथे मी गूळ आणि कोथिंबीरसुद्धा ठेवायला विसरले होते, पण मी ती नंतर घातली. कोथिंबीर तुम्ही तव्यावर ठेवून भाजू शकता किंवा मग डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा घालू शकता. आणि गूळ म्हणजे टोमॅटो आंबट असतात, तर चटणी थोडीशी आंबट होते, म्हणून थोडीशी गोड चव येण्यासाठी, आंबट गोड चव येण्यासाठी आपण थोडासा गूळसुद्धा ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. तर मी इथे सगळे टोमॅटो असे चिरून घेतलेत आणि इथे स्वतः बघा, म्हणजे तिला ते टोमॅटो खायचे होते. तिला मी सांगत होते की नाही ते आंबट लागतात, तरीही तिला ते खायचे होते. सो ती ते टोमॅटो खाऊन बघत होती आणि त्याची चव मला सांगत होती. आणि त्यानंतर इथे मी शक्यतो लोखंडी तवा घ्या, म्हणजे चटणीला चव अजून छान येते. सो मी इथे लोखंडाचा तवा घेतला होता, तुम्ही कढई घेतली तरी चालेल. आणि इथे मी त्याच्यात तेल घालून ना जिरं, आलं आणि लसूण, शेंगा आणि मिरच्या हे सगळं त्याच्यात घातलं होतं त्या तेलामध्ये आणि छान थोडंसं ते फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा घातले होते. आणि ते स्वतःने बघा, ते अर्धा एक अख्खा टोमॅटो होता ना, तो त्याच्यात घालून ठेवला होता आणि ते मला माहीतच नव्हतं, पण म्हटलं आता जाऊ दे. मग ते थोड्या वाफवून घेतलं, कारण कच्ची नको लागायला म्हणजे चव त्याची, म्हणून थोडा एक 5 मिनटं त्याला वाफ काढली. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि मीठ असं घालून घेतलं. गूळ आणि मीठ वरून घातलं तरी चालेल, पण मी इथेच ॲड केलं त्याच्यामध्ये. सो ते सगळं छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत ते भाजून घेतलं होतं. आणि त्यानंतर ते एका ताटात काढून घेतलं. ते छान थंड होऊ दिलं, कारण मिक्सरचं भांडं गरम होऊ शकतं आणि आपल्या हाताला चटका लागू शकतो. सो ते छान ते थंड होऊ दिलं आणि मिक्सरमधनं काढलं. इथे म्हटलं तसं कोथिंबीर ॲड करायची विसरली होती, सो मी ती कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घेतली. आणि मग त्याच्यानंतर चटणी इथे तयार झाली होती आणि छान चटपटीत चव आली होती चटणीला. मस्त लागत होती चटणी.
सो तयार झालेली आहे ही चटपटीत टोमॅटोची चटणी. आणि आता ही चटणी बघूनच भूक लागली आहे मला, त्यामुळे मी आता पटकन जेवायला बसणार आहे. तसंही 2 वाजलेत आणि जेवायची वेळ झालेली आहे. सो चला तर मग, कशी वाटली आजची चटणीची रेसिपी ही कॉमेंट करून पटापट सांगा. आणि आवडली असेल तर शेअरसुद्धा करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.